निंबाळकर सर, मनेरे सर, पवन यादव यांचं मी असं मनापासून आभार मानतो. कारण मी रयतला 2 वर्ष शिक्षण शिकवत होतो. रयतला त्यावेळेस मी आर्यंत मखरे, संविधान मखरे यांना मी शिकवायला होतो. रयतला ज्यावेळेस माझी इंटरव्ह्यू मुलाखत झाली त्यावेळेस सर्वप्रथम मला सगळ्यात टुकार वर्ग 6वी अ हा कोणाचाच ऐकत नव्हता आणि सगळ्यात जास्त इंदापुरातली राजवाड्यातली मुलं त्या तिथं म्हणजे मागासवर्गीय ते जास्त मुलं तिथं होते आणि जास्त काय ऐकत नव्हती. म्हणून माझी BEd झाल्यानंतर किंवा महाविद्यालय कॉलेजमध्ये मला काही अशी अडचण नव्हती. ते बोलायचं काय करायचं, कोणी किती माणसं असली कोणी काही बोलायचं. म्हणून मला तिथल्या शिक्षकांनी सांगितलं की आता तुम्हाला वर्ग दिला आहे 6वी अ. मग पहिल्या वर्षी 6वी अ संविधान होता. त्यानंतर परत दुसऱ्या वर्षी मला 7वीचा वर्ग आर्यंत मखरे शिकवायचा. परत तो वर्ग संपल्यानंतर मला म्हणजे अर्ध्या वर्गातनं परत मला 10वीच्या वर्गाकडे टाकला आणि नंतर माझी अशी 2 वर्षे संपली. त्यानंतर मी 1-2 महिने आमचं नवीन हॉस्पिटल झाल्यानंतर पवन यादव हे माझं पहिल्यापासून मित्रही होते. त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की सर आमच्या शाळेवर एक अशी एक जागा आहे. पवनला वाटलं की माझी BSc BEd झाले. म्हणलं माझं BEd झाले पण MA BEd झाले, BSc नाही. मग त्यांनी मनेरे सरांना सांगितलं की असं आहे. नंतर त्याला कळलं की इथं या विद्यालयात BSc झालेला शिक्षक पाहिजे. म्हणलं काही अडचण नाही. मी म्हणलं मला हॉस्पिटलमध्ये काम असतं मी इथंच करतो. आणि नंतर पवनने निंबाळकर सरांना सांगितलं की असा हा एक माझा मित्र विद्यार्थी की सगळ्या क्षेत्रात थोडाफार काय त्याला अनुभव आहे, तुम्ही त्याला घ्या इथं शाळेत. आपला म्हणजे सगळ्याला आपल्याला कुठं नाही कुठं म्हणजे एक पिशवी नसते का आपण. म्हणजे मी म्हणजे माझ्याकडे आता गाडी असल्यामुळे मी तुटकी फुटकी नट सगळी गोळा करतो. सगळीच नट एका ठिकाणी उपयोगाला येत नाही सर. त्या ठिकाणी एखादा तुटका नट उपयोगी येतो. म्हणून म्हणलं मला संधी द्या. मग सर बोलले माझ्यासोबत. मग निंबाळकर सर आणि मनेरे सरांनी मला पवन यादव यांनी या ठिकाणी शाळा दाखवली. त्याच्या आधीच मी माझ्या मावस भावाचा मुलगा पृथ्वीराज पवार आता मी शाळेत येत होतो. तसेच तुमच्या आधीचा मेसवाला संदेश गलांडे तो माझा क्लासमेट होता. त्याचे मी गाडीतून सामान आणत पण शाळेत कधी काय इकडे बघत नव्हतो, काय हे करत नव्हतो. माझ्या व्यवसायात होतो मी. त्यानंतर ह्या परत आल्यानंतर मनेरे सरांनी निंबाळकर सरांनी मला तिथं ऑफिसमध्ये आत बोलवून घेतलं. त्यानंतर म्हणले शाळा अशी आहे, तुमची महिन्याला अशी कंपनी कोणाची तशी पगार होणार. म्हणलं मला काही अडचण नाही. म्हणलं मी जसं आहे तसं करायला तयार आहे. त्यानंतर परत पण माझ्या अंगावर 9वीचाच वर्ग टाकला. आता म्हणलं काय खरं नाही गड्या. आता म्हणलं 9वीचा वर्ग टाकला. मला काय म्हणलं आता कसं काय करायचं म्हणलं. इथले तर मला यांचा पालक नाही तिथं, पोरं तर घरी न जाणार आहेत सगळं माझ्यावर. नंतर मला हळूहळू सवय झाली आणि त्याच्यानंतर ह्या पोरांचं आईवडिलांचं नातेवाईकांचं एवढं संबंध झाले की त्यांनी आपलं म्हणजे कोडे सरांच्या शब्दामध्ये की तुम्ही पालकांशी बॉन्डिंग करा. म्हणजे कुकडे सर करतात बघा एखाद्या पालकांचं बाबा ही नाही ही पूर्व दिशा आहे असं पालक म्हणला नाही उत्तर दिशा. मी म्हणलं ना सरांना पालकांना सर ही पूर्व दिशा आहे. पालक पण म्हणला पाहिजे ही पूर्व दिशा आहे. असं मी मनात ठेवत होतो की पालकांसोबत एक चांगलं आपलं बॉन्डिंग ठेवावं की आपण जे सांगितलेलं तीच पूर्व दिशा आहे. त्यानंतर 9वीचा वर्ग माझ्याकडे आला. 9वीच्या वर्गातलं म्हणजे मुलं होती काय फडफडी ती करत. कारण मला अशी मुलं एवढ्या 2-3 मी शाळेत शिकवत होतो त्यावेळेस एवढं काय असं जाणवलं नाही की. आणि अशी मुलं की यांना मी मारत पण होतो आणि सांगत पण होतो आणि सगळ्या गोष्टी समजवून पण होतो की बाबा आपल्या आयुष्यात मला जे मिळलं नाही ते या मुलांसाठी आपण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. कारण या विद्यालयामध्ये अशी किंवा सगळ्याच समाजाची मुलं आहेत या विद्यालयात. सर्व शिक्षक आपल्याला एक चांगल्या मनापासून शिकवत असतात. जे त्यांनाही नाही मिळल्या गोष्टी ते आपल्याला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतात. तसेच आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धेला जाण्यासाठी चांगलं प्रोत्साहन करतात, मदत करतात. कारण ती त्यांचा काही त्यात वैयक्तिक फायदा नसतो. पण तुम्हाला यातून तुम्ही तुमचं चांगलं नाव घडून यावं, तुम्ही चांगल्या स्तरावरती जावं अशी या सर्व शिक्षकांची आपल्याला मनापासून धडपड असते. आता आम्हाला तुमच्याकडून 10वीसाठी एकच इच्छा आहे की बाबा तुम्ही सगळ्यांनी चांगल्या मार्काने पासून सगळं तुमचं स्वतःचं नाव आई वडिलांचं नाव त्या आयुष्यात पुढे जाऊन दाखवावं की बाबा आता जे झाले त्या गोष्टी होऊन जाऊ द्या काय आहेत त्या गोष्टी. पण आता जे उतरायचे आपल्यापाशी वेळ राहिला 5-7 दिवस की आता आपण मनापासून वर्गात ज्या काही गोष्टी हे सर काय म्हणले ते सर रागाने काय म्हणले त्या गोष्टी सोडून
कारण फोन केला की काल इंदापूरला गेल्यानंतर साहित्याने त्या ग्रीलवर येऊन घसरून पडला आणि पाय मुरगळला. मी आपलं सहज इंदापूरला गेलो तर मला चोबल गाडी आणल्यामुळे आपले सर्वच गेटवरचे कर्मचारी आपल्या रात्रंदिवस दवाखान्यात येत असतात. आपले बीव्हीजी जाधव सर, मावशी तुम्हाला सगळ्या सूचना करतात. त्यानंतर विचारलं साईडला कसं काय पडला, तर मी त्याच्यावर घसरून येत होतो आणि बसून येतो आणि त्याच्यावरनं पडलो आणि पाय मुरगळला. मग त्यानंतर ते वाईट वाटलं, म्हणलं कशाला असलं, उद्या करायचं पेपरलाही जायचं, 4 दिवस राहिले ते परत खराब आजारी सगळी गोष्टी. म्हणजे आता आजार पण आपल्याला पाडायचंच नाही तर चांगल्या 10वीत आपल्याला चांगले मार्क कशी मिळतील आणि आपल्याला चांगल्या कॉलेजला कसं ऍडमिशन मिळता येईल, आपण परत आम्हाला सांगता येईल की सर मी एक विद्यार्थी होता असा, तो आता एका ठिकाणी क्लास 1 अधिकारी झालाय, तो शाळेत शिकवतोय तिथं असं करतोय, असं तुम्ही एक मनापासून हे करा आणि चांगला अभ्यास करा. सगळ्यातून आपल्यासाठी रात्रंदिवस आबादणारे सर्व शिक्षक आहेत, स्टाफ आहेत, मेसवाले काका आहेत, सगळे आहेत. आता एकच गोष्ट करा की आपल्याला एकच गोष्ट राहिली आहे का अभ्यासिकी अभ्यास. नेहणे आणण्यासाठी सुद्धा तुम्हाला सरांच्या भावाची इर्टिका गाडी केलेली आहे की एक इर्टिका गाडी एका हेलपाट्यासाठी 3000 रुपये मागत होती, पण लोखंडे सरांच्या भावांनी विद्यार्थ्यांसाठी फक्त 1000 रुपये घेतलेले आहेत एका दिवसासाठी. म्हणजे फक्त विद्यार्थ्यांसाठी तळमळ असावी म्हणून लोखंडे सर, माझे सहकारी पिसे सर, खरं तर पिसे सर माझी ओळख म्हणजे कॉलेजच्या यातले आहे. आमचं कधी बोलणं होत नव्हतं पण मला कॉलेजवरती ते ओळखत होते. नंतर या विद्यालयात आल्यानंतर एक चेष्टा मस्करी करत आम्ही जीवाभावाचे आमचे 3ही लोखंडे सर, पिसे सर आहेत. आम्हाला मदत करणारे निंबाळकर सर, काटेराव मॅडम, काटे मॅडम, मरळे सर. मरळे सरांचा माझा परिचय कसं जीवामध्येच गेल्या वर्षी त्यानंतर आल्यानंतर झाला, कारण त्याच्या आधी मरळे सर दुसरीकडे शिकवायला होते. त्यानंतर काटेराव मॅडम या वर्षी आलेले आपल्याला, सावंत मॅडम, सगळे त्या ठिकाणी आपल्याला मनापासून चांगलं शिकवण्याचा प्रयत्न करतात. आता राहिलेल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्याला आता 1 महिन्याभरात आपली परीक्षा आहे, त्यासाठी बाबा थोडंसं खेळ खेळला पाहिजे, ठीक आहे, पण इतरत्र उधळधबड करण्यापेक्षा आपण मनापासून अभ्यास केला पाहिजे. नाही त्या गोष्टी मला